नमस्कार. आज माझे फेसबुकवर 3 लाख फॉलोअर्स पूर्ण झाले. तुमचे सगळ्यांचे आभार. तुमका माहिती असतालच की मी हल्लीच दुकान सुरू केलं आहे. छोटासा दुकान असा माझा, ज्याच्यात मी मसाले, काजूगर, कोकम, आगळ, पिठाची भांडी, लाकडी वस्तू असे छोटे छोटे वस्तू ठेवलं आहे. आत्ताच सुरू केल्यामुळे अजून बरीच डेव्हलपमेंट करूची असा. तर चालू असा काम. आमच्याकडे सध्या कोकणात खूप पाऊस लागता आणि त्याच्यामुळे माका रोज कुडात दुकानार जाऊक मिळणार नाही. आज घराकडे असे तर म्हटलं तुमका एक छोटासा अनुभव सांगा, कारण मी बऱ्याचदा माझे असे खूप चांगले चांगले अनुभव किंवा वाईट अनुभव पण सांगतोय. तर ह्या वेळेचा जो एक अनुभव तुमका सांगते. तर काय झाला, सध्या गणपतीचे दिवस असतात तुमका माहिती आहे, त्याच्यामुळे जोरदार तयारी सुरू आहे. कोण चौरंग घेता, कोण माठवी घेता, कोण पाट घेता, बरेच ऑर्डर्स असतात. त्याच्यामध्ये काय झाला, एक ना कस्टमर होत, त्यांनी माका ऑर्डर दिल्याने की माका 2 चौरंग होत आणि 4 पाट, आणि त्यांनी माका आज फोन करून सांगल्याने, म्हणजे ही जुनी गोष्ट पण असा म्हणा धरून चला की आज फोन केल्याने आणि सांगल्याने की माका परवा माझ्याकडे पूजा असा, तर माका उद्या संध्याकाळपर्यंत 2 चौरंग आणि 4 पाट होय. तर ऑर्डर्स खूप असल्यामुळे ना पेंडिंग माल रवणार नाही. म्हणजे चौरंग बनवले की ती लगेच सेल होतात किंवा जसे ऑर्डर्स असतात तेवढे बनवले जातात, कारण ऑर्डर्स खूप असतात. तर आमच्याकडे रेडी नाही होते आणि त्यात आमच्याकडे भयंकर पाऊस. चौरंग बनवल्यानंतर किंवा लाकडी वस्तू कुठलीही बनवल्यानंतर ते का पॉलिश करूचा लागता आणि त्या पॉलिश सुकण्यासाठी म्हणजे वाळण्यासाठी ते का उन्हात ठेवचा लागतं. आणि पावसामुळे तर ऊनच नाही, मग करतलं काय. पण त्यांनी माका त्या कस्टमरने सांगितल्याने की परवा पूजा आणि माका काय करून व्हाया, तर किती रुपये होतले, लाकूड खायचा वापरतला. तर मी त्यांना सांगितले की सर तुम्ही ज्या लाकूड सांगतलात तुमच्याकडे जर डिझाईन असतात कुठली तर ती पाठवा, आम्ही त्याप्रमाणे बनवतो. तर ते म्हणाले नाही नाही, तुमच्याकडे जी सॅम्पल्स असतात ते माका पाठवा, आम्ही त्याच्यातून सिलेक्ट करतो. तर मी त्यांना जे काय होते आमच्याकडे सॅम्पल ते पाठवले. त्यातून त्यांनी सिलेक्ट केल्याने मी त्यांना कॉस्टिंग सांगलं, त्यांना सगळा पटला. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही पाठवतलात कसं, कारण त्यांना ह्या मटेरियल गोव्या होता. तर मी म्हटले मी बाय बस पाठवीन लक्झरीन, म्हणजे तुमका लगेच मिळतील. तर ते म्हणाले नको नको, मी येतंय कुडाळात आणि मी कलेक्ट करून घेऊन जाते, तुम्ही फक्त रेडी ठेवा आणि माका वेळ सांगा. तर मी त्यांना 6:30पर्यंत या म्हणून सांगितलं. म्हणजे आज त्यांनी फोन केल्याने आणि मी त्यांना सांगितलं की उद्या संध्याकाळी 6:30पर्यंत तुम्ही या, आम्ही रेडी ठेवतो. पण त्यांनी पेमेंट करूक नाही. मी त्यांना म्हटलं की सर काहीतरी ॲडव्हान्स पेमेंट करा, म्हणजे ऑर्डर बुक होतली. मी त्यांना 5 वाजता मेसेज केलं. ही आमची गोष्ट दुपारी झाली 2-2:30 वाजताच्या सुमारास. मी त्यांना 5 वाजता मेसेज केले की सर जे मी कॉस्टिंग सांगितले त्याच्यातून काही अमाऊंट तुम्ही बुकिंगसाठी पे करा. त्यांनी नाही करू. त्यांनी मेसेज माझे बघितले. त्याच्यानंतर मी परत 7 वाजता मेसेज केलं आहे, तो पण त्यांनी बघितलो पण रिप्लाय करूक नाही. मी परत 9 वाजता मेसेज केलं आहे, कारण आमका काम सुरू करूचा होता अर्जंट, आणि जर अचानक ऑर्डर कॅन्सल झाली तर मग आम्ही काय करतो ना. जरी ऑर्डर्स चालू असले तरी स्पेसिफिक माप होता, त्या कस्टमरने आपला माप दिलेला की ह्या मापाचे बनवा, तर त्यांच्यासाठी आम्ही त्या मापाचे बनवून घेतलेले. तर मी परत 9 वाजता मेसेज केलं. माझे सगळे मेसेज ते बघी होते, रीड होय होते, ब्लूटिक होय होती. मी त्यांना म्हटलं की सर प्लीज काहीतरी पे करा, मका कारागिरांका पैसे देऊचे लागतात. मी त्यांना सध्या माझ्या पदरचे पैसे दिले, तुम्ही जेव्हा माका पे करताल तेव्हा ऑर्डर तुमची बुक होतली. तर ते म्हणाले वेट, WAIT वेट म्हणून त्यांनी लिहून पाठवले. म्हटलं ठीक आहे, वेट म्हणजे पाठवतोत पैसे. 9 वाजता मी त्यांना शेवटचं मेसेज केलं, त्यावर त्यांचं वेट हो रिप्लाय इलो. त्यानंतर मी त्यांना परत मेसेज करू नाही. मी कारागिरांका सांगितलं की कस्टमर पे करतले आपल्यामुळे, म्हणजे कोणाचा अडता नाही. त्यांनी इतके ह्याना आमका सांगितलं की पूजा असा होयच म्हणत, तर तुम्ही बनवा. आमच्या कारागिरांनी रात्रभर बसान 2 चौरंग आणि 4 पाट व्यवस्थित रेडी केले, कारण दुसऱ्या दिवशी आमका ते सुकवचे होते. ऊन पडो नाही पडो पण एक आशा असता, आणि समजा ऊन नाही पडला तरी दिवसभर ते सावळीत जरी ठेवले, हीट दिली तरी ते वाळतले, असं हिशोब होतो आमचा. त्याच्यामुळे रात्रभर त्यांनी ते लागान बनवले. दुसऱ्या दिवशी मी सकाळी परत कस्टमरांका फोन केले, सर प्लीज पे करा. त्यांनी हा म्हणून सांगितले नाही. मेसेज केलं आहे, रिप्लाय नाही. आणि त्यांचं साधारण 11:30-12 वाजता माका मेसेज इलो की मॅडम मी दुसरीकडून घेतलं आहे, आता माका तिकडे जरा स्वस्त मिळाले, त्याच्यामुळे तुमचे नको. मी इतक्या टेन्शनमध्ये इलो आहे की मी आता करू काय. मी त्यांना म्हटलं की सर मी तुमका कालपासून जवळजवळ 5-6 मेसेजेस केले, तुम्ही माका एकाही मेसेजमध्ये नको म्हणून सांगाक नाही, प्लस तुम्ही माका वेट म्हणून सांगितलं आणि तुम्ही तर अचानक कॅन्सल करतात. तर ते म्हणाले नाही नाही, पण मी तुमका मी घेतोय म्हणून खंय सांगले. म्हटलं सर आपण बोललो फोनवर, तुम्ही माका सांगितलात मी नेऊ घेते म्हणून. नाही नाही नाही, मी तुमका सांगितलंय की मी येतलोय आणि मी बघतलोय आणि मग मी ठरवतलोय घेऊचे की नाहीत.
ह्या विषयी म्हणजे ह्या प्रकारचं बोलणं आमचं अजिबात होत नाही होत, कारण माझ्याकडे बघण्यासाठी रेडी सॅम्पल्स नसतात. माझे इल्ले सॅम्पल्स, आमचे चौरंग किंवा लाकडी वस्तू इतके पॉप्युलर आहेत, टेबल आडाळे असतात आमच्याकडे की ते लगेच सेल होतात, रवणत नाही सॅम्पलसाठी. त्याच्यामुळे सॅम्पल दाखवतो हे विषयच योग नाही होतो आमचं. पण ते म्हणाले नाही मी तुमका सांगितलेलं, मी बघतलंय. म्हटलं सर हा आपला बोलणं होक नाही, माझ्याकडे मेसेजेस असतात, तुम्ही वरचा चार्ट बघा, तुम्ही त्याच्यात सरळ लिहून पाठवलात की मी उद्या संध्याकाळी येऊन कलेक्ट करते म्हणा, आणि तुम्ही आता असं करतास. बरं तुमका काहीतरी स्वस्त मिळाले तर तुम्ही मग ॲटलिस्ट आधी रात्रीपर्यंत तरी इन्फॉर्म करू हवा होता ना. आणि ह्या मी खूप नम्र भाषेत सांगितलं की सर तुम्ही असं केलात ना, पण काय झालं आमच्या ऑर्डरी खूप होते गणपतीचे, आणि त्यात आम्ही तुमच्यासाठी इमर्जन्सीमध्ये हा सगळा बनवला, आमचं बऱ्यापैकी नुकसान झालं. आता तुम्ही फक्त एका शब्दांत जरी आमका सांगितलं असतात ना की माका नको असत, दुसरीकडे मिळाले तर तरी काय हरकत नाही होती, तर ते माझ्यावर भांडाकच लागले. असं कसं तुम्ही म्हणा शकतास, तुम्ही कस्टमरला जबरदस्ती कशी करू शकतास घेऊच्यासाठी वगैरे. म्हटलं ठीक आहे सर, माझाच चुकला, मी जरा तुमची सत्यनारायणाची पूजा अडता नाही म्हणत अर्जंटमध्ये बनवून घेतलंय, ॲडव्हान्स पैसे न घेता, हा माझा चुकला. म्हटलं ठीक आहे हरकत नाही, पण माका तुम्ही खूपच मोठी शिकवण दिलात ह्या बिझनेसमधली, ह्याच्या पुढे मी अशी चूक करूच नाही इतक्या म्हटले मी, आणि बंद करून टाकले कन्व्हर्सेशन पुढचा. मग सांगायचं काय की बऱ्याच वेळा नुकसान होता, असं होतं, पण म्हणजे आता काय सांगतो ना विचार, तर अशा गोष्टी घडत असतात. ह्यो आत्ता जो लेटेस्ट अनुभव असा ह्या 15 दिवसातून, त्याच्यामुळे म्हटलं शेअर करूया. असे खूप अनुभव असतात माझ्याकडे, पण आता जाते मी, कारण जरा ऊन पडतात तर जरा दुकानात जाऊया, काही ऑर्डर्स असतात त्याच पाठवच्या. तर चला परत एकदा भेटान मी, असंच काहीतरी तुमका सांगाल. धन्यवाद.